तंबाखूमुक्त शाळा व्यवस्थापन समितीने केला ठराव, प्रशासन देणार का साथ? मोडणीम येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीने शाळा व शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा ठराव केला असून या ठरावाचं स्वागत होत असलं तरी प्रशासन या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला साथ देणार का हा प्रश्न आहे. मोडणीमच्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची बैठक मागील काही दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत शाळेचे आवार व परिसर तंबाखू गुटखा मावा मुक्त करण्याचा ठराव करत शाळा परिसरात तंबाखू गुटखा मावा यासारखे पदार्थ खाताना दिसल्यास खाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचं ठरलं. शाळेच्या हितासाठी शाळा आवार व परिसर व्यसनमुक्त झाला पाहिजे यासाठी हा ठराव करण्यात आला. या निर्णयाचं स्वागत होत असलं तरी दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर शासन नियमानुसार शाळा परिसरात 100 मीटर परिघात तत्सम तंबाखू व गुटखाजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवणे गुन्हा असला तरी शाळा परिसरातच असलेल्या दुकान पान टपऱ्यामधून तंबाखू गुटखा मावा इत्यादीची खुलेआम विक्री होत असल्याचं दिसून येत आहे. शाळेने हा ठराव केला असला तरी शाळा परिसरात होणाऱ्या तंबाखू मावा व गुटखा विक्रीला पायबंद घालणं हे पोलीस प्रशासन व अन्न व भेसळ प्रशासनाचं काम आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन मोडणीमच्या शाळेनं घेतलेल्या या ठरावाची अंमलबजावणी करणार का हा प्रश्न उपस्थित होत असून शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत तातडीनं संबंधित विभागाला ठराव आणि पत्र देऊन शाळा परिसर तंबाखू गुटखा मावा विक्रीस बंदी घालण्याची विनंती करावी अशी सर्वसामान्यातून आणि पालक वर्गातून मागणी होत आहे. या ठरावावर किरण खडके व बालाजी वाघमारे यांची सूचक व अनुमोदक म्हणून सह्या असून शाळा आवर व परिसर तंबाखू गुटखा मावा मुक्त होणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.